हॉटेलसारख्या भाज्या सर्वांनाच आवडतात. या भाज्या खाल्ल्यानंतर मन भरल्यासारखं वाटतं आणि जेवणही पोटभर झालंय असं वाटतं. हॉटेलसारख्या चवीच्या भाज्या घरी बनत नाहीत, अशी तक्रारी बऱ्याच लोकांची असते. टेस्टी शाही पनीर बनवण्यासाठी तुम्हाला काही मी इथे टिप्स सांगणार आहे. तर त्या टिप्स वापरून आपण आपली भाजी जी बनवतोय ती व्यवस्थित आणि अगदी हॉटेलसारखी किंवा ढाब्यासारखी बनवू शकतात. तर हा शाही पनीर मसाला कसा झाला आहे मला कमेंट करून जरूर सांगा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला मग स्टार्ट करूया. तर यासाठी आपल्याला जवळपास 4 कांदे घ्यायचे. कांदे जे आहे ते मीडियम साईजचे घेतलेले आहे मी. आपण वाटलं तर 2 मोठे कांदेसुद्धा घेऊ शकतात. आणि हे जे कांदे आहे थोडे असे मधून कट केल्यानंतर आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. ग्राइंड करायला आपण मिक्सरसुद्धा वापरू शकतात, पण मिक्सरमध्ये एकदम जास्त बारीक होतं म्हणून मी अशा प्रकारेच ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि हे बारीक करून झाल्यानंतर 2 टोमॅटो घ्यायचे. टोमॅटो आपल्याला प्युरी करायची म्हणून मधूनच थोडेसे कट करून घेऊ आपण. आणि हे जे टोमॅटो आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. आणि घातल्यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हॉटेलमध्ये किंवा ढाब्यामध्ये घातलं जातं ते म्हणजेच काजू घालायचे. लसूण घालूया आणि जे खडा मसाला असतो तो घालूया. खडा मसाला ऑप्शनल आहे, आपण नाही घातलं तरीही चालेल. त्याऐवजी आपण गरम मसालासुद्धा यूज करू शकता. आणि ते सगळं मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊ. आणि पनीर जे आहे ते आपल्याला आपण बघू शकता की अशा प्रकारे कट करून घ्यायचे. आणि हे पनीर जे आहे ते थोड्या मोठ्या साईजमध्ये मी कट केलेलं आहे. आणि एका पॅनमध्ये मी तेल जे आहे गरम करायला ठेवलेलं होतं, त्या पॅनमध्येच आपल्याला हे कट केलेले पनीर घालायचे आणि व्यवस्थित अगदी 2 मिनटापर्यंत हे लो टू मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे. आणि यातच आपल्याला अर्धा चम्मच तिखट घालायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करत असताना गॅसची जी फ्लेम असेल ती मिडियमच ठेवायची. अगदी कलर चेंज होईपर्यंत आपण बघू शकता अशा प्रकारे ते चांगल्या प्रकारे भाजले गेले पाहिजे. म्हणजे ते जे पनीर आहे ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजे. आणि त्यानंतर आपण ते काढून घेऊ. आणि ह्या सेम कढईमध्ये आपल्याला जे कांदे कट केलेले आहे ते घालायचे आणि त्यांचा कलर चेंज होईपर्यंत ते सुद्धा लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे. आणि आता आपल्याला एक तेजपान घालायचं आहे आणि तेल घालायचं आहे. तेल जर आपण पहिलेच जास्त यूज केलेलं असेल म्हणजे घातलं असेल यात, तर तेल नाही घातलं तरीही चालेल. आणि यातच आपल्याला टोमॅटोची जी प्युरी केलेली आहे तीसुद्धा घालून घेऊ. आणि ती आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनटापर्यंत होऊ द्यायचं आहे. जेव्हा केव्हाही आपण शाही भाजी बनवतो त्यात काजू हे घातलेच जातात. त्यात मस्ट आहे काजू घालणं. त्याने कोणत्याही भाजीला जी चव असते ती एकदम ढाब्यासारखी किंवा हॉटेलसारखी येते. आणि साईडला तेल सुटायला लागल्यानंतर यात आपल्याला जे ड्राय मसाले आहेत ते घालायचे. म्हणजेच हळद, धनेपूड, तिखट, मीठ आणि मेन म्हणजे मसाला. मसाला जो आहे तो मी किचन किंगचा मसाला वापरलेला आहे. आपण वाटल्यास जो आपल्याकडे म्हणजे यूज करता आपण तोसुद्धा यात घालू शकता. आणि मेन म्हणजेच हे आहे की आपण कोणतीही भाजी बनवताना ही जी ग्रेव्ही आहे ती कशी करतो आणि ती बनवताना आपल्याला त्याला किती वेळ आपण त्याला देतो हे महत्त्वाचं असतं. ग्रेव्ही जर व्यवस्थित झाली तर भाजी एकदम टेस्टी होते. म्हणून ग्रेव्हीला थोडा वेळ द्या, म्हणजेच भाजीसुद्धा छानच होईल. आणि दुसरं म्हणजे हॉटेलमध्ये एक असं सिक्रेट असतं, ते ना अशा प्रकारे पनीर ग्रेट करून टाकतात. त्याने चव छान येते आणि दिसायला ही भाजी छानच दिसते. कारण हॉटेलमध्ये ग्रेव्हीला थिकनेस आणण्यासाठी अशा प्रकारे पनीर जे आहे ते ग्रेट करून टाकलेच जातात. आपण बघितलंही असेल बऱ्याच वेळेस. आणि कोणतीही भाजी बनवत असताना त्यात जे पाणी आपण घालतो ते नेहमी गरम पाणीच घालायला पाहिजे. त्याने जी चव असते भाजीला येणारी ती छान येते आणि भाजी जी आहे ती लवकरही होते. थोडीशी कसुरी मेथी घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. 2 मिनटानंतर साईडला तेल सुटायला लागल्यानंतर यातच आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे. थोडीशी दही घालायची. दही नसेल आपल्याकडे तर आपण क्रीमसुद्धा घालू शकता. आणि तेही नसेल घालायचं तर आपण 2 ते 3 चम्मच तूप घालायचे. त्याने भाजीला जी चव आहे ती छान येते आणि एकदम टेस्टी लागते भाजी. आणि कोणतीही भाजी आपण मसाली जी बनवतो त्यात 2-3 चम्मच तूप शेवटी घातलं तर त्याने भाजीला छान चव येते. आणि आपण बघू शकता भाजी दिसायलाच किती सुंदर दिसते आणि चवसुद्धा अप्रतिम आहे. तर आपण आता हे झाल्यानंतर सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घेऊ. आणि बघू शकता भाजी किती सुंदर दिसते, अगदी हॉटेलसारखी. आणि चवसुद्धा इतकी अप्रतिम आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
तर हा चमचमीत शाही पनीर आपण चपाती, रोटी किंवा नानसोबत ट्राय करा. आपल्याला नक्कीच आवडेल आणि घरच्या घरी झटपट बनणारा हा पदार्थ आहे. आपण अगदी काही घरच्या साहित्यानेच ही भाजी बनवू शकता. आणि आपल्याला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.